नमस्कार, गुड मॉर्निंग. आवाज नाही आला. पुण्यामध्ये सहसा रविवारी सकाळी पालकांचे कार्यक्रम करत नाहीत, पण मला फार छान वाटलं, कारण रविवारची सकाळ, सोलापूरमध्ये 5 दिवसांनी एकदा पाणी येणार, ह्या सगळ्यांमधून तुम्हाला हे फार महत्वाचं वाटलं की आपण काहीतरी ऐकून घेतलं पाहिजे. त्यामुळे सगळ्यात आधी पहिल्यांदा टाळ्या तुमच्या स्वतःसाठी वाजवा. मुलांना वेळ दिला पाहिजे असं सगळे सायकोलॉजिस्ट सांगत असतात. आता ते वाक्य बोलून 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 असं गुळगुळीत झालेलं आहे. मी असं म्हणतो की मुलांना वेळ नंतर द्या, आधी स्वतःला वेळ द्या. आपण स्वतःसाठी वेळ काढायला लागलो की मग आपल्याला प्रश्न पडायला लागतात की स्वतःला वेळ देणं म्हणजे नेमकं कोणाला वेळ देणं आहे, आपण कोणाच्यासाठी हा वेळ देणार आहोत. आणि मग बरोबर पहिली 5 प्रायोरिटीज आपल्या काढल्या की त्याच्यात आपली मुलं येतातच. त्यामुळे आधी स्वतःला वेळ द्यायचा, मग त्यातला बहुतांश वेळ मुलांसाठी आपोआप दिला जातो. मुलांना वेळ द्या म्हटलं की पुढचा प्रश्न असतो कसा द्या. स्वतःला वेळ द्या म्हटलं की कसा द्या असा प्रश्न नाही पडत. म्हणून पहिल्यांदी स्वतःला वेळ द्यायचा, मग त्यातला वेळ मुलांना मिळतो. तुम्हाला सुरुवातीला एक गोष्ट सांगतो, फार इंटरेस्टिंग गोष्ट आहे, माझी आवडती गोष्ट आहे. ज्यांनी विजेच्या दिव्याचा शोध लावला त्याचं नाव थॉमस एडिसन. थॉमस एडिसनला म्हणजे त्याच्या नावावरती त्यावेळेला जर पेटंट टेक्नॉलॉजी असली असती तर त्याच्या नावावर आज 5,000 पेटंट्स असली असती. पराकोटीचा हुशार माणूस. त्यावेळेला जगभरामध्ये आपल्याकडे जशी 200 वर्षांपूर्वीची अवस्था होती तशीच तिकडे पण होती, फक्त औद्योगिक क्रांती तिकडे लवकर झाली. पण सर्वसामान्य म्हणजे मध्यम वर्गापेक्षा सुद्धा सर्वसामान्य परिस्थितीमध्ये त्याचं बालपण गेलेलं आहे. थॉमसला शाळेत घातलं होतं आणि तो नित्य नियमाने रोज शाळेत जायचा, आई सोडायची. एके दिवशी शाळेमधून वर्ग शिक्षकांनी थॉमसला एक चिठ्ठी दिली आणि सांगितलं की ही चिठ्ठी आईला नेऊन दे. थॉमस आनंदाने चिठ्ठी घेऊन आला. ते लहानपणामध्ये असं असतं की काहीतरी शिक्षकांनी मला बोलवून हातात दिलं ह्याचाच आनंद जास्त, आत काय लिहिलंय काय माहिती नसतं. मग ती चिठ्ठी घेऊन आला, आईच्या हातात दिली. आईला सांगितलं की तू हातातली सगळी कामं बाजूला ठेव, आधी ती चिठ्ठी वाच, सरांनी काहीतरी लिहिलंय म्हणजे माझ्यासाठीच लिहिलेलं असणार. आईनी चिठ्ठी उघडली, वाचली. 1 मिनिट आई काहीच बोलली नाही. थॉमसचा सारखा आग्रह चालू होता की काय लिहिलंय त्याच्यात, काय लिहिलंय त्याच्यात, मला सांग मला सांग मला सांग. मग आईने सांगितलं की त्याच्यात असं लिहिलंय की तुमचा मुलगा हा अत्यंत हुशार आहे, त्याची बुद्धिमत्ता इतकी प्रचंड आहे की त्याच्यासाठी म्हणून शिकवण्याच्यासाठी एक वेगळी यंत्रणा लागेल, वेगळ्या बुद्धिमत्तेचे शिक्षक लागतील, त्यांच्याकडे वेगळी कौशल्य असावी लागतील. पण अशा प्रकारचे शिक्षक किंवा अशी यंत्रणा, अशी सिस्टीम आमच्या शाळेत नाही. त्यामुळे आमचं असं सजेशन आहे की तुम्ही थॉमसच्यासाठी ह्याच्यापेक्षा दुसरी कुठली तरी शाळा बघा, ज्या शाळेमध्ये आणखीन चांगले शिक्षक असतील. थॉमसला फार आनंद झाला आणि मग तो म्हणाला असं असेल तर मी दुसऱ्या शाळेत जायला तयार आहे, दुसरी चांगली शाळा असेल तर. मग थॉमसच्या आईने खूप शाळा शोधल्या, पण तशी शाळा मिळाली नाही. थॉमसच्या आईने असं ठरवलं की मी तुला शिकवते, आणि आईने थॉमसला शिकवलं.
तोपर्यंत तो थॉमस होता. द ग्रेट थॉमस एडिसन झालेला नव्हता. पुढे तो BSc MSc मग पुढे संशोधक झाला, प्रसिद्ध संशोधक झाला, अनेक पुरस्कार मिळाले त्याला, जगभर प्रवास झाला. मध्यंतरी त्याच्या आईचं निधन झालं. अनेक वर्षांच्या नंतर एके दिवशी त्याला असं वाटलं की आपण आपल्या मूळ घरी जावं, आणि मग तो त्याच्या मूळ घरी गेला. आणि जुन्या वस्तू बघता 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 एका ट्रंकेमध्ये त्याला ती चिठ्ठी सापडली. तर ती जी लहानपणीची उत्सुकता होती ती अजूनही होती की काय लिहिलंय त्या चिठ्ठीत. तेव्हा वाचता येत नव्हतं, आईने वाचून दाखवलेलं होतं. म्हणून त्यांनी उत्सुकतेपोटी ती चिठ्ठी उघडली आणि वाचल्यानंतर त्याला शॉक बसला. त्या चिठ्ठीत लिहिलेलं होतं की तुमचा मुलगा अत्यंत मंद आहे, आम्ही काय शिकवतो ते त्याला समजत नाही, त्याला धड लिहिता वाचता येत नाही, शाळेत कसं वागावं याचे मॅनर्स त्याला नाहीत, आम्ही त्याला आणखीन काही दिवस या शाळेत ठेवलं तर आमच्या शाळेच्या प्रतिमेला तडा जाईल, म्हणून आम्ही तुम्हाला असं सांगतोय की तुमच्या मुलाला त्याचं नाव शाळेतनं काढून घ्या आणि दुसऱ्या कुठल्याही शाळेत घाला. पॉझिटिव्ह पेरेंटिंगचं ह्याच्यापेक्षा उत्तम उदाहरण दुसरं कुठलं मी बघितलेलंच नाहीये. की अशी चिठ्ठी एका आईच्या हातात आल्यानंतर 60 सेकंदामध्ये ती आई तिच्या माइंडचं कंडिशनिंग बदलते, मुलाला पत्ता लागू देत नाही. तो मुलगा थॉमस एडिसन होतो, अख्खं जग त्याच्या पाया पडायला लागतं. 25-30 वर्षाच्या नंतर कळतं की शिक्षकांनी चिठ्ठीत काय लिहून दिलं होतं. पालकांचा रोल इतका महत्वाचा आहे. ते सगळं स्वॉट अनालिसिसच आहे. आपण जे जगत असतो ना आपल्या आयुष्यात ते सगळं स्ट्रेंथ आणि विकनेसेसवरतीच जगत असतो. ज्या गोष्टी उत्तम आहेत त्या आणखीन उत्तम करायच्या, ज्या गोष्टी तुलनेनी कमी आहेत त्या विकसित करण्यासाठी प्रयत्न करायचा. पण बऱ्याचदा असं होतं की आपण स्वतःला विकसित होण्याच्यासाठी तेवढा वेळच देत नाही. भारतामध्ये अशी पद्धत आहे, अजूनही आहे, की एखादा माणूस पोस्ट ग्रॅज्युएट झाला की तो त्या पुस्तकी शिक्षणावरती पुढची 25-30 वर्ष जगतो आणि मग त्याला असं वाटायला लागतं की झालं माझं शिक्षण. त्यामुळे तिथून पुढे फॉर्मल एज्युकेशनशी त्याचा संबंध कमी कमी होत जातो, संपतोच. मग मुलांच्या बद्दल, मुलं जेव्हा शाळेत जायला लागतात तेव्हा शिक्षणाच्या क्षेत्राशी थोडाफार संबंध येतो. पण तोपर्यंत शिक्षण म्हणजे काय आहे ते आपल्या व्याख्या वेगळ्या असतात, मुलांच्या वेगळ्या असतात. प्रत्यक्ष ज्या वेळेला मुलं शाळेत जायला लागतात, शिकायला लागतात, त्यावेळेला एक पालक म्हणून आपल्याला असं वाटायला लागतं की आपल्या मुलांनी उत्तमच असलं पाहिजे सगळ्याच गोष्टींमध्ये. आणि मग आपण त्याच्यासाठी प्रयत्न करतो. सगळ्याच गोष्टींमध्ये त्यांनी चांगलं केलं पाहिजे, सगळ्याच गोष्टींमध्ये त्यांनी चांगलं केलं पाहिजे. जेव्हा ते चांगलं केलं पाहिजे याची आपली अपेक्षा आणि त्या मुलाचा परफॉर्मन्स जुळत नाही, मग तेव्हा प्रॉब्लेम सुरू होतो. मला हवंय तसं होत नाहीये म्हणून माझ्या मुलामध्ये प्रॉब्लेम आहे. मला हवंय तसं म्हणजे काय? तर तुम्हाला एक गंमत सांगतो. म्हणजे जर ती ऐकून हसू आलं तर मनसोक्त हसा. महिन्यातून किमान 3-4 वेळा तरी असे फोन येतात मला की आम्हाला तुम्हाला भेटायचं आहे. तर मी विचारतो कशासाठी भेटायचं आहे? ते भेटल्यानंतर सांगतो म्हणतात. आणि मग प्रत्यक्ष भेटल्यानंतर असं म्हणतात की आमचा मुलगा आता 3रीत आहे, ची मुलगी 2रीत आहे, आम्हाला उशीर झाला नाहीये ना. कशासाठी? नाही, तिने IITत जावं असं आम्हाला वाटतं. तर त्याचं कोचिंग सुरू करण्याच्यासाठी आम्हाला उशीर नाही ना झालेला.
इतकी असुरक्षितता जर आपण 24 तास बाळगून जगायला लागलो तर आपल्या मुलांचं भवितव्य 100% खराब होईल. 100% खराब होईल. त्या मुलाला जर खेळामध्ये चांगली गती असेल, रस असेल असं मी म्हणत नाही हा, इंटरेस्ट अनेक गोष्टींमध्ये असतो. म्हणजे मला पण अनेक गोष्टींमध्ये इंटरेस्ट आहे. मला फोटोग्राफी आवडते, पण म्हणून मी गौतम राजाध्यक्षांच्या लेवलला होऊ नाही शकत. आपल्यापैकी आता प्रत्येक जण फोटोग्राफर झालाय, पण म्हणून तो व्यावसायिक फोटोग्राफर नाही ना होऊ शकत. मला गायला आवडतं, पण गाणं ऐकायला समोर माणूस पाहिजे की. मी गायला लागल्याच्या नंतर माणसं म्हणायला लागले, बाबा भास्कर तू गाऊच नकोस. मग मी बंद खोलीत गाणार. माझा इंटरेस्ट आहे गाण्यामध्ये, माझी क्षमता आहे का उत्तम गाण्याची, तर त्याच्यात फरक आहे. मग तशी प्रत्येकाची उत्तम क्षमता आहे का डॉक्टर होण्याची? तशी प्रत्येकाची उत्तम क्षमता आहे का की त्याला IIT मध्येच जाता येईल, IIM मध्येच जाता येईल, असं नाही आहे. ती प्रत्येकाची क्षमता वेगळी वेगळी आहे. ती वेगळी क्षमता तिचा विकास होण्याच्यासाठी म्हणून ही सगळी शाळा आहे. छापाचे गणपती तयार करण्याच्यासाठीची शाळा ही शाळा नव्हे. मी आत्ता शाळेची माहिती बघत होतो. तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन खरोखर मनापासून करायला पाहिजे की तुम्ही ते साच्यातले गणपती तयार नाही करतात. सगळे रांगेत बघितलं की सगळे सेम, असं नाहीये. ज्याला जे जे उत्तम जमतंय त्यांनी ते अवश्य करावं. जे अजिबात जमत नाही ते निम्म तरी जमलं पाहिजे. का? कारण ते आयुष्यात पुढे कधी ना कधीतरी लागणार आहे. ह्याच्यासाठीचे जे प्रयत्न करायला लागतात ते सकारात्मक दृष्टिकोनातून करणारी शाळा म्हणजे उत्तम शाळा. मग तिथे माध्यमाचा संबंध नाही, खरोखर नाही. आपल्याला बऱ्याच वेळेला असं वाटत असतं, म्हणजे खूप पालकांना आमचं कानी कपाळी ओरडून झालेलं असतं की कुठल्या टाईपच्या शाळेत घालावं असा जेव्हा प्रश्न पडतो तर त्याला मी त्यांना पहिला प्रश्न विचारतो की तुमच्या आई वडिलांना पडला होता का प्रश्न कुठल्या माध्यमाच्या शाळेत घालायचं? ते म्हणतात नाही, आठवत नाही मला. विचारलंय का कधी की मला कुठल्या शाळेत घातलं त्याच्यासाठी तुम्ही काही सर्व्हे केला होता का? असे अनेक पालक असतात, 100 शाळांची माहिती घेऊन येतात. ते सगळं गुगलवरचं शोधलेलं माझ्यासमोर ठेवतात. मला म्हणतात ह्याच्यातलं शोधून सांगा आमच्या मुलासाठीची शाळा कुठली चांगली. मग शाळा कुठली चांगली पाहिजे तर ह्याच्यासाठी ते 10 वेळा त्या शाळेत जाऊन भेटून येतात आणि बघून येतात. एका पालकांनी एक शाळा रिजेक्ट केली होती. ते रिजेक्ट करण्याचं कारण काय तर शाळेमध्ये लिफ्ट नाही. कशाला पाहिजे लिफ्ट? तर त्यांनी सांगितलं नाही. अशी एक केस आहे, मी आवर्जून सांगत असतो अनेकदा, की एका शाळेमध्ये, एका चांगल्या शाळेत ऍडमिशन मिळालेली होती मुलाला. मुलाच्या आईनी ती ऍडमिशन नाकारली. तर त्याचं कारण त्यांनी असं सांगितलं की त्या शाळेमध्ये मर्सिडीज क्लास नाहीये. शाळेच्या बाहेर मी उभी होते म्हणल्या 8 दिवस. एक पण मुलगा मर्सिडीज, BMW, ऑडी मधनं येत नाही. अशा शाळेत मला शिकवायचं नाही मुलाला. धन्य आहे. आपण शिकतच नाही. आपलं स्वतःचं शिक्षण कमी पडतंय. कसं कमी पडतं ते सांगतो तुम्हाला. आत्तापर्यंत किती श्रीमंत माणसांना भारतरत्न पुरस्कार मिळाला? फोर्ब्सच्या यादीत नाव आहे म्हणून भारतरत्न पुरस्कार दिला. असे किती आहेत? फोर्ब्समध्ये जगातल्या सगळ्यात जास्त श्रीमंतांमध्ये नाव आलंय म्हणून पद्मविभूषण पुरस्कार दिला. रँक नंबर 2 पद्मविभूषण. असे किती आहेत? नाही आहेत. प्रचंड धो पैसे मिळवले, माणूस श्रीमंत झाला म्हणून पद्मभूषण दिला, म्हणून पद्मश्री दिला. असे किती आहेत? अनेक ब्रँड्सचा ब्रँड अँबॅसिडर झाला स्पोर्ट्समन
म्हणून त्याला राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार दिला. असे किती खेळाडू आहेत. मग हे जे सगळे सर्वोत्कृष्ट भारताचा नागरिक म्हणून पुरस्कार दिले जातात ते कुणाला दिले जातात. तिथे कुणाची नावं आहेत. त्याच्यामध्ये 2 नावं अशी आहेत की जी माणसं शाळेतच गेली नाहीत. शाळेतच गेलेली नाही आहेत. शाळाच बघितली नाही. त्यातलं एक नाव आहे भारतरत्न लता मंगेशकरांचं. 2 दिवस शाळेत गेल्या. 2च दिवस. पहिल्या दिवशी शाळेत नेऊन बसवलं. मग त्यांना फार छान वाटली शाळा. म्हणून दुसऱ्या दिवशी त्यांनी आशा भोसले एकदम लहान होत्या म्हणून त्यांना घेतलं सोबत आणि वर्गात जाऊन बसल्या. मग शिक्षकांनी सांगितलं की असं बहिणीला वगैरे आणायचं नसतं शाळेत वर्गात. माझ्या बहिणीला तुम्ही घेणार नाही का वर्गात म्हणल्या. तर म्हणले नाही. मग मला नको तुमची शाळा. बाहेर पडल्या शाळेतनं. पुन्हा शाळेतच गेल्या नाहीत. विविध भाषांमधली 2 लाखांपेक्षा जास्ती सुपरहिट गाणी त्यांनी गायलेली आहेत. भारतातल्या 30 भाषा त्यांना अस्खलित येत होत्या. भारतातल्या सुपर टॅक्स पेयर्समध्ये लता मंगेशकरांचं नाव होतं. जे हा जो सगळा वर्ग आहे ना ह्यांच्यासाठी म्हणून आणखीन एक इंटरेस्टची गोष्ट सांगतो. चेन्नईमध्ये नल्लीज सिल्क म्हणून एक मोठा ब्रँड आहे. नल्लीजच्या साड्या म्हणजे ग्रेट. बघायला जाऊ शकता. असा सल्ला दिल्याबद्दल तुम्ही मला काही म्हणू नका. तिथे मी नेहमी जातो, बघण्यासाठीच जातो. पण तिथे एक साडी मी बघितली, पांढऱ्या शुभ्र रंगाची सोन्याच्या जरीची साडी. साडीची किंमत 10 लाख रुपये. तिचं नाव विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं की ही लता मंगेशकर सिल्क आहे. लता मंगेशकर ही साडी वापरतात. बापरे. मला लांबून फार साध्या दिसत होत्या. एकाच पांढऱ्याच रंगाची साडी साधी आपली. ती साडी साधी नसून 10 लाख रुपयांची आहे. आणि त्या साडीलाच लता मंगेशकर सिल्क असं नाव दिलं हे नंतर कळलं. पण ज्यांचं नाव दिलं त्या शाळेतच गेलेले नाही आहेत. लौकिक अर्थाने जे शिक्षण व्हायला पाहिजे ते झालेलं नाही. दुसरे भारतरत्न ज्यांच्या सुरांनी भारतातलंच नव्हे तर जगातलं भारतीय कुटुंबातलं प्रत्येक मंगल कार्य साजरं होतं ते शहनाई सम्राट उस्ताद बिस्मिल्ला खान साहेब शाळेतच गेले नाहीत. त्यांना भारतरत्न पुरस्कार आहे. आणखीन एक नाव असं आहे की ज्यांनी 10वीच्या नंतर शिक्षण घेणं सोडून दिलं आणि ते जमलंच नाही, कळतच नव्हतं काही. त्याला फक्त क्रिकेटच कळत होतं. त्याचा धडा आला नंतर अभ्यासात. 10वी पर्यंत शाळेत गेला. 10वी नंतर शाळा सोडून दिली. पण बायको MD गायनेकॉलॉजीची मिळाली. उत्तम प्रॅक्टिस आहे तिची. माझा वैयक्तिक संबंध तेंडुलकर कुटुंबाशी आहे त्यामुळे मला माहिती आहे. पण त्यालाही भारतरत्न पुरस्कार आहे. 10वीत शाळा सोडून देऊन सुद्धा, 10वी नापास होऊन सुद्धा भारतरत्न पुरस्कार आहे. त्याच्या पुढचं जे उदाहरण आहे ते फार महत्वाचं आहे. मागच्या 70 पिढ्यांमध्ये कोणीही शिकलेलं नाही. कोणीही शिकलेलं नाही. 10 बाय 10चं घर आहे. घरामध्ये 9 माणसं आहेत. 100 स्क्वेअर फुटाच्या घरात 9 माणसं राहतात. 5 लहान मुलं आहेत. वडील अशिक्षित आहेत आणि ते नाव चालवण्याचं काम करतात. या तीरावरून त्या तीरावरती होडीनी प्रवासी पोचवणे, इकडून तिकडे तिकडून इकडे, हे त्यांचं कुटुंबाचा चरितार्थ आहे. मातृभाषा तमिळ, धर्म मुस्लिम, शिक्षणाशी संबंध नाही असा मुलगा तमिळ मीडियम मध्ये शिकतो. गणवेश बिणवेश वगैरे संबंधच नाही, ऐपतच नव्हती काही. तो मुलगा तिथून पुढे मग शहरात जातो, BSc करतो, MSc करतो. जगातले 45 देश
त्यांना मानद डॉक्टरेट प्रदान करतात, ऑनरेबल डॉक्टरेट. तो माणूस आयसरची स्थापना करतो भारतामध्ये. भारताची संशोधन प्रणाली DRDO चा तो फाउंडर आहे. ही जी सगळी तेजस आणि ही सगळी विमानं आणि मिसाईल्स यांचं सगळं टेस्टिंग करण्यापर्यंतची त्याची क्षमता आहे. तो माणूस 2 वेळा भारताचा राष्ट्रपती होतो. त्याचं नाव डॉक्टर अब्दुल कलाम. त्यांनाही भारतरत्न आहे. मग एका संशोधकाला भारतरत्न आहे, एका खेळाडूला आहे, एका संगीतकाराला आहे. मग आता महत्व द्यायचं कशाला? पालक म्हणून आपण डोळ्यासमोर प्रश्न आणला पाहिजे. एका अशा महिलेला भारतरत्न दिलेलं आहे 2 वर्षांपूर्वी की त्यांनी 86 लाख झाडं लावली. आयुष्यभर झाडं लावली, फक्त झाडं लावली. आपल्याला 86 झाडं जगवायची म्हणली तर तोंडाला फेस येईल. 86 लाख झाडं लावली आणि जगवली. पण त्यांना राष्ट्रपती पुरस्काराच्यासाठी बोलावलं तर पायात घालायला चप्पल नव्हती, स्लीपर घातली लखानीची आणि गेलेल्यात. फोटोमध्ये दिसतंय ते 2च साड्या आहेत. अशा व्यक्तीला पद्मश्री पुरस्कार दिलेला आहे ज्यांनी भारतीय वाणांची सीड बँक चालवलेली आहे. राहीबाई पोपेरे आपल्या महाराष्ट्राच्याच आहेत त्या. 950 पेक्षा जास्ती पारंपरिक धान्यांची सीड बँक तयार केली त्यांनी. शिक्षण काय आहे? ज्याला आपण सर्वसामान्य भाषेत अंगठाछाप म्हणू, पद्म पुरस्कार. ह्याच्यातनं समजून घेण्यासारखं काय आहे? जगामध्ये प्रतिष्ठा, मान सन्मान, पैसा, संपत्तीचं निर्माण, या सगळ्या गोष्टी कशावर अवलंबून आहेत? तुमचा विकास कसा होतो ह्याच्यावरती अवलंबून आहेत. तो विकास कसा होणार? आपण जर पुस्तक म्हणजे पाठ्यपुस्तक अभ्यास म्हणलं की मला बऱ्याच वेळेला पालकांना प्रश्न पडतात, आमचा मुलगा अभ्यासच करत नाही, मुलगी अभ्यासच करत नाही, असे तक्रारी करणारे तर दर आठवड्याला 100 लोकांना मी भेटतोच. मग अभ्यास करत नाही याची सगळ्यात जास्त तक्रार करणारे कोण आहेत माहितीये का? ज्यांची मुलं लहान गटात मोठ्या गटात आहेत. त्यांना सगळ्यात जास्त टेन्शन. पण असेही पालक आहेत की मुलगा CA करतोय, 12 वर्ष झाली अटेम्प्ट देतोय. मग मी विचारतो त्यांना, भेटून आलात का? परीक्षा देऊन आलाय देऊन, आता काय बघू, लागला तर रिझल्ट लागला. मुलं जशी जशी वयाने मोठी होत जातात पालक तितके कॅज्युअल होतात. काय चाललंय त्याचं, चालू द्या. जेव्हा ती लहान असतात तेव्हा आपण फार सेन्सिटिव्ह असतो. 1 मार्क कापला तरी सुद्धा शाळेत भांडायला जातात, का कापला? आणि नंतर पुढे 10वीत 95% मार्क पडणाऱ्याला 12वी मध्ये 60% मार्क पडले तरी सुद्धा शाळेचं तोंड बघायला जात नाहीत परत. 30-35% लॉस आपण सहन करतो. एखाद्या परीक्षेमध्ये क्वालिफाय झाला नाही तर आपण म्हणतो चल पुढचा अटेम्प्ट दे. पण ज्या वयामध्ये खरोखर त्यांच्या क्षमतांचा विकास व्हायला पाहिजे त्या वयामध्ये आपण मार्कांसाठी अडून बसतो. मार्क मिळतात का नाही ते महत्वाचं आहे. मार्क मिळतात का नाही ते महत्वाचं आहे. मार्क कुठपर्यंत चालणार आहेत? मी 10वीला पण बोर्डात आलो, 12वीला बोर्डात आलो. आयुष्यात सगळ्यात कमी मार्क पडले मला ते MBAला पडले, ते 98% होते. पण माझी सर्टिफिकेट्स बघून मला बोलवलंय का शाळेत? मी काय ती सगळी 52 मेडल्स गळ्यात घालून फिरू, बघा 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 म्हणून? असं नाही होणार. हे कधी होऊ शकतं? जर नॅचरली त्या क्षमता डेव्हलप करत गेलो तर त्या मरणार नाहीत. त्यांची व्हॅलिडिटी लाईफ टाईम राहील. आणि त्या व्हॅलिडिटीवरती आपल्या मुलांचं भवितव्य आहे. माझ्या क्षमतांचा प्रेझेन्स आहे का? ती क्षमता त्यावेळेला वापरता येते का? मला ते सुचतं का? अमुक अमुक परिस्थितीत काय करायचं ह्याचं ज्ञान मला आहे का? माहिती नाही, ज्ञान आहे का?
हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. आणि खरंच तुम्हाला सांगतो, हे छोट्या शहरांमध्येच होऊ शकतं. मुलांचा सर्वांगीण विकास होणं हे छोट्या शहरांमध्ये जितकं उत्तम शक्य आहे ते मोठ्या शहरांमध्ये नाही. माझ्याकडे व्हिडिओज आहेत काढलेले. पुन्हा सांगतो, हसावंसं वाटलं तर मनसोक्त हसा. एके दिवशी बायकोने सांगितलं की तू आज संध्याकाळी केसेस करू नको, आपल्याला डीमार्टमध्ये जायचं. मी म्हणले येतो. दरवेळेला अट काय असते, ती म्हणते की फोन माझ्याकडे राहील, तू माझ्यासोबत सामान घेत फिरायचं. कारण मी व्हिडिओज काढतो ते तिला माहिती आहे. आणि डीमार्ट मधला ग्रॉसरी सेक्शन ही माझी फार आवडती जागा आहे. कारण तिथं अनेक पढत मूर्ख दिसत असतात मला. म्हणजे दोघंही आयटी मध्ये आहेत. ह्याला एक 7-8 लाखाचं पॅकेज आहे, तिला एक 7-8 लाखाचं पॅकेज आहे. ते तासभर तिथं विचार करत उभे असतात की ह्यातली तुरीची डाळ कुठली आणि हरभऱ्याची कुठली. मी ते बघितलेलं आहे. माझ्याकडे 1.5 तासाचं लाईव्ह रेकॉर्डिंग आहे. मी संध्याकाळी 7 वाजता तिथे गेलो. 8:30 वाजता तिथून बाहेर पडताना बायकोला सांगितलं की थांब जरा, ते आहे का तिथं बघून येतो. मी गेलो तिथे, ते तिथेच उभे होते. कित्येक लोकांना माहीतच नाहीये की सोयाबीन असतं म्हणजे काय असतं, ते कशाला म्हणतात माहीतच नाही. पैसे भरपूर मिळत असतात. जगात जगण्याचं व्यवहारज्ञान कुठे आहे, ते नाहीच आहे. मुंबईतल्या एका अत्यंत नामवंत इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये, जिथे जाण्याचं स्वप्न असतं मुलांचं, अशा कॉलेजमध्ये मला बोलवलं होतं मुलांशी बोलण्याच्यासाठी. त्याला मी प्रश्न विचारला होता मुलांना, तुमच्या समोर एक कागद असेल, त्या कागदावरती तुम्हाला एका झाडाचं चित्र काढायचं आहे, जमेल का काढायला? हो जमेल म्हणाले. मला भुईमुगाच्या शेंग्याच्या झाडाचं चित्र काढायचं आहे. काढलं की सगळ्यांनी. 400-450 मुलं होती. सगळ्यांनी झाड काढलं. झाडाला चिंचा कशा लागतात तशा भुईमुगाच्या शेंगा काढल्या. मी जेव्हा शिक्षकांकडे बघितलं, एकाने पण मान वर करून बघितलं नाही. भुईमुग जमिनीच्या आत उगवतात हे माहिती असायला पाहिजे. तर मुलांनी विचारलं ह्याचा मेकॅनिकल इंजिनिअरिंगशी काय संबंध? मला त्यातलं कळतंय. असं जगात चालत नाही. मी ज्याला जर्मनीला गेलो होतो, तर एकूण भारत म्हणजे जगभरामधनं साधारण 2-2.5 हजार लोक ती एंट्रन्स देतात. कारण त्याचे क्वालिफाय होण्याच्यासाठीचे नॉर्म्सच वेगळे आहेत. त्याच्यात क्वालिफाय होतं त्यालाच ती एंट्रन्स देता येते. एंट्रन्समधनं पास झाल्यानंतर मग ऍडमिशन पुढे. तर सगळ्या एशियाई कंट्रीजमधनं फक्त 2च जणांना ऍडमिशन मिळाली. त्यात मी होतो. 30 जणांची बॅच होती. तर आधीचे गंमत पुढे आहे. आधीचे जे भारतीय लोक, म्हणजे आता तिथे सगळे भारतीयच म्हणतो आम्ही, म्हणजे जेव्हा कोणी भारताच्या बाहेर जाईल तर तिथे पाकिस्तानचा कोणी असेल, अफगाणिस्तानचा असेल, अमुक असेल, त्याला सगळे इंडियनच म्हणतात. तिथे ते सगळे एकसारखेच दिसतात. त्यामुळे सगळे ते इंडियन अपार्टमेंट असतं तिथे. ते सगळे भारतीय वंशाचे सगळे एकत्रच राहतात. तर ऑलरेडी भारतातनं कोणी चेन्नईमधला होता, कलकत्त्यातला होता, मुंबईचे 1-2 जण होते, असे आधीच्या बॅचचे होते. तर त्यांचे फोटो लावलेले होते भिंतीवरती. म्हणजे जर्मनीत आला तेव्हा कसा होता, असा होता, आल्यानंतर कसा आला, असा झाला. का झाला? कारण स्वयंपाकच करता येत नाही. तुम्ही रोज तिथे पाव, ब्रेड, बटर खाऊन जगू शकत नाही. जर्मनीमध्ये ब्रेड फार सुंदर मिळतात. जर्मनीमधल्या बेकऱ्या बघण्याच्यासाठी म्हणून जर्मनीत जा, 300-400 प्रकारचे ब्रेड मिळतात. रोज खाऊ शकत नाही. आणि तिथे कामाच्यासाठी बायका मिळत नाहीत. म्हणजे मोलकरणे असतात त्या मिळत नाहीत. सगळी कामं तुमची तुम्हाला करायची. मी गेलो तिथे, ते सगळं बघितलं एकूण. मग सोबत भरपूर आणलेलं होतं. ते 8 दिवसात संपवलं सगळ्यांनी. मग आता खायचं काय? मग सगळ्यांची मीटिंग बसली. मी सगळ्यांना सांगितलं मी कपडे धुणार नाही. माझे कपडे धुण्याची जबाबदारी कोणीतरी घ्या.
बुटांना पॉलिश करण्याची जबाबदारी कोणीतरी घ्या. मला ॲप्रन रोज इस्त्री केलेला पाहिजे. सकाळी वेगळा घालणार, दुपारी वेगळा घालणार, संध्याकाळच्या ओपीडीला वेगळा घालणार. 3 ॲप्रन मला रोज कडक इस्त्रीचे पाहिजे. ही जबाबदारी तुम्ही घ्यायची. तुम्हाला खाऊ घालण्याची जबाबदारी मी घेणार. मग त्यांनी सांगितलं मला मॅगी खायचं नाही, मी नूडल्स खाणार नाही. म्हटलं भारतीय जेवण खाऊ घालणार, शुद्ध शाकाहारी, नॉनव्हेज मला जमणार नाही. ओके म्हणाले. मी 2.5 वर्ष जर्मनीत स्वयंपाक करून 25 माणसांना जेव घालत होतो. फक्त व्हाईट बोर्ड लावला होता. सकाळी म्हणजे आदल्या दिवशी रात्री झोपायला जाताना तिथे लिहून जायचं मी किती पोळ्या खाणार आहे. तेवढ्याच करण्यात येतील, बाकीचं जमणार नाही मला, मी काय करणार नाही. तर अशी परिस्थिती आली की 2 दिवाळ्या माझ्या आयुष्यातल्या अशा होत्या की मी त्याला जर्मनीमध्ये होतो. चिवडा चकल्या लाडूपासून सगळं केलं आणि तिकडच्या माणसांना बोलवलं खायला. अजूनही मला मेल येतात की ते पुरणपोळी तू केलेली मला फार आवडली, तू आता परत येशील त्याला ती पुरणपोळीच पाहिजे मला. आम्ही ज्या टाउनशिपमध्ये राहत होतो तिथल्या 100 लोकांना बोलवलं होतं मी जर्मनीमधनं इकडे येताना जेवायला, आणि अख्खं डावं उजवं दोन्हीकडचं पान करून वाढलेलं होतं. आता त्याचं क्रेडिट कोणाला आहे? तर ज्याला मी ॲडव्हान्स पोस्ट ग्रॅज्युएशन करत होतो तर माझी इंटर्नशिप आली आंध्र प्रदेशमध्ये. आंध्र प्रदेशला चित्तूर म्हणून गाव आहे, एवढं छोटंसं बारकं गाव आहे. तर तिथे जायचं होतं आणि तिथे 1 वर्ष राहायचं होतं. तर पहिले गेलो उड्या मारत आनंदाने. पुढचा प्रश्नच ना सगळा, इडली वडा डोसा उत्तप्पा आणि भात, ह्याच्या पलीकडे काहीच नाही. किती खाणार तुम्ही? पहिल्या 20 दिवसाच्या नंतर घरी आलो तर मला फार आवडती म्हणून सकाळी आईने इडलीच केली. हे पदार्थ पुढची 2 वर्ष माझ्या डोळ्यासमोर आणायचे नाहीत म्हणून सांगितलं. मग ती म्हणली काय झालं? म्हटलं भाताशिवाय काही मिळत नाही, मी काय करणार? यू वोंट बिलीव्ह, तोपर्यंत मला कुकर पण लावता येत नव्हता. मग तिथून मोबाईलचा सकारात्मक उपयोग सुरू झाला आमच्या घरात. सगळी भांडी गोळा करून मी गेलो. आमच्या मातोश्री रोज ते आपलं शिकवणार मला व्हिडिओ कॉलवरती, हे असं करायचं असं करायचं असं करायचं असं करायचं. त्या 2 वर्षात मी 300 रेसिपी शिकलो. क्रेडिट कोणाला? आईला. आता ह्याच्यातलं कोण कुठल्या शाळेच्या सिलेबसमध्ये शिकवतं? पण जर मुलांना आपण घरी शिकवलं नाही तर मुलं बाहेरच्या जगात उपाशी मरतील. मी जर सकाळी 6 वाजता क्लिनिकला गेलो आणि रात्री 11 वाजता घरी आलो तर मुगाची खिचडी करून खाता यायला पाहिजे. कोविडमध्ये तो अनुभव आला, माणसं उपाशी मेली पुण्यात. खाणार काय? करताच येत नव्हतं काही. मग काकडी सापडली, काकडी खा, टोमॅटो सापडला, टोमॅटो खा. माझ्या एका कलिगनी दुधी भोपळा कच्चा खाल्ला. का खाल्ला माहितीये? कारण काय चालतं स्वयंपाकघरात हे माहीतच नाही, शिकवलंच नाही आई वडिलांनी कधीच. तू अभ्यास कर बाळा. पालक मला सांगतात एका पोळीला थोडासा डाग जरी आला तरी सुद्धा माझा मुलगा ताट भिरकवून देतो, खात नाही, आम्ही देत नाही त्याला तसं. असं जर असेल तर बाहेरच्या कॉम्पिटिशनच्या जगामध्ये आपल्या मुलांना ऍडजस्ट करता येणार नाही. कितीतरी हुशार मुलं अशी आहेत की ज्यांना बीडचं कॉलेज मिळालं, अमरावतीचं मिळालं, जळगावचं मिळालं, नाही जात. का नाही जात माहितीये? ऊन सहन होत नाही, उष्णता सहन होत नाही. का होत नाही? कारण जन्मापासून एसी मध्ये वाढवलेलं आहे. अभ्यास करण्याच्या खोलीत एसी, बोर्डाच्या परीक्षेला कुठे एसी येणार आहे? आपण त्यांना परिस्थितीशी जुळवून घेण्याचं शिक्षण का देऊ शकत नाही? कारण आपल्या डोक्यात पालक म्हणून असा समज असतो की मला जे मिळालं नाही ते मी माझ्या मुलांना सगळं देणार. मला मिळालं नाही म्हणजे मला काय मिळालं नाही, आणि मला जे मिळालं नाही त्याच्यामुळे माझं काय नुकसान झालंय,
असं विचारलं की काहीच सांगत नाहीत. नुकसान काहीच झालं नाही. मग मला मिळालं नाही ते मी माझ्या मुलांना देणार म्हणजे काय देणार? ह्याचं कधीतरी आत्मपरीक्षण करायला पाहिजे की नाही. 2 शब्द महत्वाचे असतात. ते दोन्ही शब्द कोरून ठेवावेत आपल्या बुद्धीमध्ये. त्यातला पहिला शब्द आहे आत्मनिरीक्षण. मी कसा वागतो, माझा मुलगा तसाच वागणार. मी जर जेवताना मोबाईल फोन हातात घेऊन बसलो, माझा मुलगा मोबाईल फोन घेऊन जेवणार. मला त्याला म्हणता येणार नाही की तू वापरायचा नाही, मी वापरणार, असं नाही करता येणार. त्यामुळे आत्मनिरीक्षण आणि दुसरं आहे ते आत्मपरीक्षण. मला मार्क दिले पाहिजेत, मी जे वागतोय ते बरोबर आहे का चुकीचं आहे. असे माझ्या वयाचे, माझ्या एवढीच किंवा माझ्यापेक्षा जास्ती प्रॅक्टिस केलेले पण अनेक तज्ज्ञ आहेत. यांनी आयुष्यात कधीही स्वतःचे मोजे स्वतः उचलून बाथरूममध्ये टाकले नाहीत. ते अभिमानाने सांगतात, मी कधीही कपडे धुतले नाहीत, मी कधीही इस्त्री केली नाही, मी कधी माझ्या जेवणाचं ताट घासलं नाही, मी कधी पाण्याचा ग्लास उचलून सिंकमध्ये पण ठेवलेला नाही. हे अभिमानाने सांगतात. मी त्यांना म्हणतो, मग तुझ्या मुलाचा अवघड आहे. आणि तसंच होतं. माझ्या वेळेला मला मिळत नाही म्हणून गव्हर्नमेंट MBBSची सीट सोडून पण पोरं परत आलेली आहेत. जर आपण आपल्या मुलांना स्तबन करत राहिलो, त्यांना त्यांच्या अटींवरती आणि जगण्याच्या बाहेरचे जे सगळे निकष आहेत, ब्रँडेड निकष, ह्याच्यावरती जर जगवत राहिलो तर त्या मुलांचं फ्युचर डेफिनेटली कठीण आहे. ऍडजस्ट करण्याची सवय ही पहिली सवय आहे आणि ती असायलाच पाहिजे. 100 90 पालक मला सांगतात की त्याचं पिझ्झा बर्गर शिवाय चालत नाही, सँडविच शिवाय चालत नाही. सकाळच्या डब्यात मॅगी घेऊन जातात. ती सकाळी 6ला केलेलं असतं. 9:30च्या रिसेसमध्ये ते मुलगा ते थंडगार रबरासारखं झालेलं मॅगी खाणार. असं अन्न खाऊन जर त्यांनी बौद्धिक परफॉर्मन्स द्यावा असं आपल्याला वाटत असेल तर ते धन्यवादच आहे एकदम, ते काय जमणार नाही. पण आम्ही पेरू खात होतो, बोरं खात होतो, आमचं कधी काय अडलं नाही बाबा. मला कधीही बोर झालं नाही. म्हणजे शाळेच्या आयुष्यात तर नाहीच नाही, कॉलेजमध्ये पण नाही. खरोखर माझ्या लहानपणापासून मला आजपर्यंत कोणीही बघितलेलं नाहीये टीव्ही बघताना, बघितलंच नाहीये. आमच्या घरातला टीव्ही, पुण्याच्या घरातला, आता सोलापूरच्या घरातला चालू असतो कारण आई बाबा रिटायर आहेत, आता ते बघतात. पण माझ्या पुण्यातल्या घरातला टीव्ही घेऊन 7.5 वर्ष झाली. पण येणाऱ्या प्रत्येकाने तो काळाच बघितलेला आहे. आम्ही त्याच्यावरती कार्यक्रम डाउनलोड करून बघतो, सिरियल्स बघत नाही. मग नक्षत्रांचे देण्याचे सगळे एपिसोड्स बघतो, बाबासाहेब पुरंदरेंची सगळी व्याख्यानं ऐकतो, निनाद बेडेकरांची ऐकतो, इंग्लिश कॉन्फरन्सेस असतात त्या बघतो. सिरियल्स बघत नाही. तुम्हाला करमणूकच पाहिजे ना, मग तिची पण गुणवत्ता असते. जर आपण चांगलं अन्न खात असू, चांगले कपडे वापरत असू, आपल्या घरातल्या गोष्टी ब्रँडेड असतील तर काय बघतो ते पण ब्रँडेड पाहिजे. काय बघायला पाहिजे ते आधी ठरवायला पाहिजे. मग मी कारमधून ट्रॅव्हल करत असतो त्यावेळेला मी FM नाही लावत. माझ्याकडे डाउनलोड केलेला पेनड्राईव्ह आहे बिना का गीतमाला, मी ते लावतो. अमीन सयानी मुझे अच्छा लगता है. त्याच्यातनं माणसांच्या मनावरती विपरीत परिणाम व्हावा असं काहीही नाही आहे. ते सेफ आहे. मी जर असं ठरवलं की मी हिसाबनीती वाचणार तर ते सेफ आहे. पंचतंत्र वाचणार ते सेफ आहे. पण जर मी नवीन आधुनिक सिनेमे घरात लावून बसलो माझ्या मुलांच्या सोबत बघण्याच्यासाठी, तर त्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी माझ्याकडे उत्तरं आहेत का? नाही आहेत.
मग स्वतःहून फटाक्याला काडी कशाला लावा? आपल्या घरातून प्रश्न सुरू होतात आणि नंतर ते समाजामध्ये दिसतात. समाजातले प्रश्न घरात येत नसतात, घरातले प्रश्न समाजात दिसतात. गंगा उलटी आहे त्याचा विचार करायला पाहिजे. हे जे सगळे आत्ता प्रश्न वाढतायत, या सगळ्या प्रश्नांच्या मधून बाहेर कसं पडायचं, तर त्याच्यासाठी काही महत्वाचे फॉर्म्युले आहेत. छोटे आहेत पण महत्वाचे आहेत. तर ते मी सांगणार आहे. त्यातला सगळ्यात महत्वाचा फॉर्म्युला, यूज ऍक्शन्स नॉट वर्ड्स. आपली मुलं शब्दांच्या मारानी शहाणी होणार नाहीत. ती डिजिटल वर्ल्ड मधली मुलं आहेत. ती कंट्रोल अल्टर डिलीट करून परमनंटली डिलीट करून टाकू शकतात डोक्यातनं. त्यांना फार लहानपणी कळलेलं आहे की आपल्याला 2 कान असतात, एक कान ऐकण्याचा, एक सोडून देण्याचा. फार लहानपणी कळलेलं आहे. का? आपण तसेच आहोत ना. आपण आपल्या वयाच्या 25 नंतर आपल्या मुलांना बघितलेलं आहे. आपल्या मुलांनी आयुष्याच्या पहिल्या दिवसापासून आपल्याला बघितलेलं आहे. उनका तजुर्बा ज्यादा है. मग पालक घरात जसे वागतात तशी मुलं वागतात. म्हणून आपल्या कृती बदलल्या की आपल्या मुलांच्या कृती बदलतात. मी रोज ताटावरती बसल्याच्या नंतर जर असं म्हणणार असेल, हे काय भाजी आहे का, हे कशाला केलंय आज, मुलगा पण म्हणणार हे कशाला केलंय आज. मी जर ठरवलं की आपल्यात पद्धत नाही हे विचारण्याची, आज काय स्वयंपाकघरात शिजणार आहे ते आई ठरवेल आणि ते पानात आल्यानंतरच मला समजणार आहे, संपला विषय. तर मग मी हे शिक्षण देण्याची गरज पडत नाही सगळ्या भाज्या खाव्यात. आपलं काय झालंय माहिती का, आपला पुष्कळ वेळ हे काम कोणी करायचं ह्याच्या विचारातच जातो. मग पालक आणि शिक्षक यांच्यामध्ये, या पालक आणि शाळा यांच्यामध्ये एक तहहायात टेबल टेनिसची मॅच चालू आहे. टोक 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 टोक. सगळ्या भाज्या कोणी खायच्या हे कोणी शिकवायचं, शाळांनी शिकवायचं. शाळा म्हणते पालकांनी शिकवायचं. घरात स्वच्छता राखली पाहिजे कोणी शिकवायचं, मग पालक म्हणतात शाळांनी शिकवायचं. शाळा म्हणते घरी काय करता तुम्ही. तर हे टेबल टेनिस बंद करायला पाहिजे. ठरवायचं काय आहे, माझ्या कृतीमधून न बोलता सुद्धा मुलांना समजणार आहे. याचं कारण आपल्या बऱ्याचशा कृतीमधून न बोलताच मुलांना अनेक गोष्टी समजत असतात. आपल्यापैकी कोणी आपल्या मुलांना मोबाईल वापरायला शिकवलंय, मला हात वर करून सांगा. कसं कळलं? जे आपल्याला पण कळत नाही ते त्यांना कसं कळलं? आपल्यापैकी किती जणांच्या मुलांना कारमधलं काही कळत नाही, कारमध्ये बसून सुद्धा. असं किती जण आहेत त्यांना सगळं कळतं. कुणाचा फोन आल्यानंतर आपली आई अतिशय छान बोलते. कुणाचा फोन आल्यानंतर कपाळावरती असं आठ्यांचं जाळं झालेलं असतं. कोणाचा फोन आल्यानंतर आपले वडील फोन रिजेक्ट करतात, उचलतच नाहीत. कोणाचा फोन आल्याच्या नंतर ते आय एम बिझी कॉल यू लेटर म्हणून मेसेज टाकतात. कोणाला बाहेरच्या बाहेर कसं कटवतात. हे सगळं शिक्षण आपण आपल्या मुलांना देतो की आपली मुलं घेतात. ती घेतात. ती युनिव्हर्सल ऍक्सेप्टर आहेत. जे जे म्हणून पेरू ते ते सगळं उगवणार. बाभळीचं बी लावलं तर ते पण उगवणार, हापूस आंब्याची कोय पण उगवणार. आता प्रॉब्लेम काय असतो, बाभळीचं लाकूड वखारीत मिळतं मणाच्या भावाने. झाड 5 वर्षात मोठं होतं पण त्याला कोणी ठेवत नाहीत. हापूस आंब्याचं झाड तयार व्हायला 12 वर्ष लागतात. पण मग त्याच्यानंतर त्या झाडाला जपतात, खूप काळजी घेतात त्याची, कारण दरवर्षी त्याला साधारणपणे 2000 ते 3000 फळं लागतात.
तर 12 वर्ष मशागत केलेली असते ना, ही 12 वर्ष जपलेलं असतं त्याला. त्याच्या आजूबाजूला कुठलं तण उगवू देत नाहीत त्या 12 वर्षांमध्ये. 12 वर्षांनंतर ते झाड टफ होतं. आपल्याला हापूस आंबा लावायचा का बाभळीचं झाड लावायचं ते आपण ठरवायचं असतं. आपण ते ठरवू शकत नाही का? कारण आपल्याला बदलायचं नसतं. आपल्याला प्रश्नच असे पडतात की हो मी काय त्याच्या समोर बोलत नाही भच्या भाषेमध्ये, तो कुठून शिकला मला प्रश्नच पडतो. अरे त्याचे कान चालू आहेत की, तो शेजारच्या खोलीत अभ्यास करतोय, मी बाहेर बिग बॉस बघत बसलोय, तर त्याचं लक्ष अभ्यासात का लागावं? कुठली तरी टायटन कप किंवा सिंगर कपची फायनल मॅच असताना आमची परीक्षा असायची. मग तुझा तू अभ्यास कर, आम्ही मॅच बघतो, असं माझे आई वडील कधी म्हणाले नाहीत. कारण जर त्यांनी त्यावेळेला ते केलं असतं तर माझ्या मनात पण मॅचचा स्कोअरच राहिला असता. तसं होऊ दिलं नाही म्हणून प्रगती इथपर्यंत झाली. पण जर आता मी माझ्या इच्छांना मुरड घालू शकलो नाही, मला बघायची मॅच, मी दमून आलोय म्हणून मी टीव्ही बघणार, मी दमून आलोय म्हणून मी आता 1 तासभर हे बघणार, तर मग माझी मुलं पण तसंच म्हणणार. सो आपल्याला कृतीनी बदलायचंय, शब्दांनी नाही. त्यांच्यापाशी कितीही लेक्चरबाजी केली तरी सुद्धा नंतर नंतर मुलं उठून निघून जातात. आयांना सांगतात, बाई ग हे मला पाठ झालेलं आहे, आता तू इथून पुढे काय बोलशील ते पण मला माहिती आहे, तर तू बोलू नकोस कारण मला ते ऐकायचं नाही आहे. त्यापेक्षा मी मला जसं पाहिजे तसं वागतो, तू तो विषय सोडून दे, असं म्हणल्याच्या नंतर ती आई म्हणून फेल आहे. मग आपल्याला नापास का व्हायचंय? काही गरज नाही ना. आपली कृती बदलू, आपण बरोबर बोर्डात येणार, पेरेंटिंगच्या बोर्डात येणार डेफिनेटली. दुसरा महत्वाचा फॉर्म्युला, तुम्हाला त्यांनी जे करावंसं वाटतंय ना ते त्यांना शिकवा, त्यांना करून दाखवा. त्यांना करून दाखवा म्हणजे काय? तर मला जमायला पाहिजे ना आधी. फार जुना जोक आहे. एकदा वडील ऑफिसमधनं दमून येतात, एकदम ऑफिसमध्ये आधीच काहीतरी गरमागरमी झालेली असते, ते डोकं फिरलेलंच असतं. ते येतात, समोर टिपॉयवरती एक प्रगती पुस्तक पडलेलं असतं. ते उडून बघतात, सगळे लाल 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 फुले असतात. ते मुलाला बोलवतात, फाड 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 फाड, तिथे पूजाच घालायला सुरुवात करतात त्याची. तो मुलगा मोठमोठ्याने आरडाओरडा करायला लागतो, कशाला मारताय मला, कशाला मारता? आई बाहेरनं म्हणजे आतून बाहेर येते पळत, अहो कशाला मारताय त्याला? हे काय आहे प्रगती पुस्तकावर काय लिहिलेलं आहे? अहो ते तुमचं प्रगती पुस्तक आहे. हो का, बरोबर, हे बाहेर काढू नका, आता ठेवून टाका आतमध्ये. आपण कसे होतो ह्याचा विचारच आपण करत नाही. आणि आपल्याला प्रॉडक्ट रेडी पाहिजे, तर तसं नाही जमणार, होणार नाही. मग आपल्या मुलांकडून जेव्हा आपण अपेक्षा करू तर आपल्याला त्यांना ते प्रॅक्टिकली करून दाखवता यायला पाहिजे. उद्या जर मी म्हटलं अक्षर चांगलं पाहिजे, त्यांनी मला विचारलं की तुमचं आहे का चांगलं, तर माझ्याकडे उत्तर आहे का? नाही आहे. पण मग मी माझंही चांगलं नाहीये, तू आणि मी मिळून करू असं म्हटलं तर काही अडचण आहे? काही अडचण नाही आहे. पण त्याच्यासाठी अर्धा तास वेळ देण्याच्यासाठी पण माझ्याकडे वेळच नाही असं मी म्हणायला लागलो, आणि तो वेळ 3-4 तास व्हॉट्सअपवरती द्यायला लागलो, तर मग मी माझ्या मुलाकडून अपेक्षा करायची नाही की त्यांनी व्हॉट्सअप वापरायचं नाही, त्यांनी फोनला हात लावायचा नाही आणि त्याचं अक्षर चांगलं पाहिजे. नाही होणार. माझं लिखाण शुद्ध असेल, माझ्या मुलाचं लिखाण आपोआप शुद्ध होतं, कारण मला कळत असतं काय बरोबर आहे आणि काय चूक आहे. पण आपण लिहितच नाही. या वर्षीच्या एका दिवाळी अंकात मी लेख लिहिला आहे. त्याच्यात मी असं म्हणलंय की 2009च्या नंतर, सिरियसली सांगतो, 2009च्या नंतर मला आज तागायत एकाही दिवाळीला एकही ग्रीटिंग आलं नाही. शेवटचं ग्रीटिंग आलं ते 2009ला आलंय, त्याच्यानंतर नाही. का नाही आलं?
आता ह्याचं उत्तर तुम्ही द्यायचं मला, का नाही आलं? आपण म्हणतो व्हॉट्सअप, वाढदिवसाच्या शुभेच्छा पण देतो. मी किती पालकांना विचारतो, तुमच्या कोर नातेवाईकांना तरी फोन करता का वाढदिवसाच्या दिवशी? हा, मेसेज पाठवून देतो, तो पण मी लिहिलेला नसतोच, फॉरवर्डेडच असतो, सेव्ह करून ठेवलेला. कित्येकदा सेव्ह पण करत नाहीत, त्या दिवशी शोधतात फेसबुकवर कोणी कोणाला काय विश केलं का, कॉपी तेच द्यायचं पाठवून. मग ह्याची श्रीमंती, त्याची श्रीमंती, ह्याची भव्यता, ते तुम्हाला लाभो असं म्हणायचं आणि देऊन टाकायचं. ते त्या माणसाला अजिबात सूट होत नसतं. पण तरी पण आपण ते कॉपी पेस्ट करून टाकतो. म्हणजे काय करतो, आपण पाट्या टाकतो. याला शुद्ध मराठीमध्ये पाट्या टाकणे असंच म्हणतात. आपण जर असं म्हणायला लागलो की काय आलंय माझ्या नशिबाला, हे घ्या ताट आणि गिळा एकदाचे, आपली मुलं, आपल्या मुली पुढे जाऊन असंच म्हणणार की मी हे अन्न विकत पण आणू शकते, मला सांगू नका. त्यामुळे आपण काय पेरतोय लक्षात ठेवायला पाहिजे. आपला प्रत्येक शब्द, आपली प्रत्येक कृती जशीच्या तशी ऍब्सॉर्ब होणार, जशीच्या तशी रेप्लिकेट होणार, तशीच वापरली जाणार. त्यामुळे आपल्याला जमल्याशिवाय आपण त्यांच्याकडून ते तू केलंच पाहिजे असं म्हणता येणार नाही. माझ्या मुलाने जेव्हा मला म्हणलं की तुम्हाला येतात का पणत्या रंगवायला, मग मला सांगा, तर त्याला त्याच्या आईने फोटो काढून दाखवले लगेच फोनमध्ये, तुझा बाबा वेळ होता त्याला हे सगळं करत बसायचा. तर म्हटलं आत्ता करतात का? पुण्यात सगळ्या शाळांच्या सामायिक परीक्षा चालू होत्या, फुल सीझन. आमचे पण सीझन असतात. रोज 10-12 काउन्सिलिंग सेशन्स करायचे म्हणजे 20-25 हजार रुपये पर डे असं ते साधारण टर्नओव्हर असतो. मी पुढच्या 3 दिवसांच्या अपॉइंटमेंट त्याच्या एका वाक्यावर कॅन्सल केल्या. जमणार नाही, मला महत्वाचं काम आहे. महत्वाचं काम काय? त्याला उचलून कुंभारवाड्यात घेऊन गेलो. त्याला म्हटलं तू निवड. 10 डझन पणत्या आणल्या आणि मी आणि त्यांनी मिळून रंगवल्या. तेव्हा त्यांनी सगळ्यांना सांगितलं की बाबांना येतात ना रंगवायला. पण शाळेत सांगितलंय 2 पणत्या रंगवून आणा म्हणून मी आणणार, त्याला म्हणणार तुझं तू रंगव. मग त्या पणत्यांचे फोटो सगळे ते व्हॉट्सअप ग्रुपवरती येतात. मग आपण आपल्या मुलाला म्हणणार तुला एवढं साधं येत नाही का? याला अर्थ नाही. आपलं चुकेल सुरुवातीला, करून अनेक वर्ष झालेली असतात, जमणार नाही. हळूहळू तरी जमेल, टप्प्याटप्प्याने जमेल. मग स्वतःला वेळ दिला की ते आपोआप जमेल. पण मला काहीच जमणार नाही आणि त्याला सगळं जमावं असं जर आपल्याकडे हिटलरगिरी सुरू केली तर मग एक दिवस रिमोट कंट्रोल त्यांच्या हातात जाणार आहे. वृद्धाश्रम का वाढतात? मुलं पुण्याला आहेत, मुंबईला आहेत, अमेरिकेला आहेत, आई वडील दोघंच पेन्शनर इकडे आहेत, पैसे भरपूर पाठवतात, वेळ देऊ शकत नाहीत. ही अनेक कुटुंबांची समस्या आज का आहे? 20 वर्षांपूर्वी ते काय वागलेत त्याच्यावरती अवलंबून आहे. मग जर असं व्हायला लागलं तर आपलं पुढचं भवितव्य फार कठीण आहे. म्हणून आज आपण स्वतःला बदललं तर मग मुलं बदलतील. व्हॉट नेक्स्ट? मुलांच्या कुठल्याही वागण्यावरून डायरेक्ट निष्कर्ष काढू नका. म्हणजे मी जिथे राहतो, माझ्या सोलापूरच्या माझ्या बंगल्याच्या बरोबर कॉलनीच्या बाहेरच मोठं वाईन शॉप आहे. आणि आमच्या शाळेतला एक जण तिथं अकाउंटंट म्हणून नोकरीला लागला. माझ्यापेक्षा 2 बॅचेस ज्युनियर होता. तर त्याने मला हात केला दुकानातनं, अरे कधी आलास तू? मी पण हात केला. आता 2 वर्ष ज्युनियर आहे म्हटलं जाऊन बोलायला पाहिजे. संध्याकाळी 6:30ची वेळ, ती त्या दुकानासाठी फार प्राईम टाइम असतो तो. ते तेव्हा लॉजिक लक्षात आलं नाही माझ्या की मी सकाळी भेटतो तुला असं म्हणावं म्हणून. मी गेलो आपला चांगल्या मनाने आणि मग गप्पा झाल्या. तर अर्धा पाऊण तास गप्पा झाल्या. त्या पाऊण तासामध्ये मला अनेकांनी बघितलं तिथे. त्यातल्या काही जणांनी घरी फोन केला की मयूरला बघितलं. कुठं बघितलं? ते वाईन्सच्या तिथे बाहेर बघितलं. माझ्या बाबांना माहिती होतं की
तो माझा ज्युनियर, कारण त्यांनीच मला सांगितलं होतं की तो नोकरीला लागलाय तिथे म्हणून. ते म्हणले मला माहिती आहे, त्याचा मित्र आहे म्हणून बोलायला गेला. पण असं तुमच्या मुलाबद्दल कोणी तुम्हाला सांगितलं तर घरी सगळे सज्जच, घरी पोरगा आल्याच्या नंतर. का? कारण निष्कर्षच काढला आपण डायरेक्ट IQ माहितीवरती. आपल्या मुलाबद्दल कोणीतरी काहीतरी सांगितलं आणि आपण लगेच त्याच्याबद्दलचं आपलं मत ठरवून टाकलं, ही घोडचूक आहे, गुन्हा आहे. तुम्ही स्वतः त्या मुलांचं निरीक्षण करा, वारंवार निरीक्षण करा. आपण पण कधीतरी चिडतो, आपलं पण कधीतरी डोकं फिरतं. आपण त्यावेळेला जर कोणी आपलं निरीक्षण केलं आणि तेच नोंदवलं तर काय होईल? मग तेव्हा आपण 70 वेळा जस्टिफिकेशन देणार. आपल्या मुलांना आपण जस्टिफिकेशन देण्याची संधीच देत नाही, कारण आपलं मत आधीच तयार झालेलं असतं. तूच केलं असशील. आम्ही एवढे मरतो, खपतो, खस्ता खातो, कशासाठी करतो वगैरे वगैरे. ते पुढे भाषण सगळं सुरू होतं. डायरेक्ट निष्कर्ष काढला की प्रश्न सुरू होतात. प्लीज ऑब्झर्व्ह युअर चाइल्ड. टीन एज मधल्या मुलांचे तर भयंकर प्रश्न आहेत. ती खोटं बोलत असतात, ती लपवत असतात, अनेक गोष्टी गुपचूप करत असतात. पांघरून घेऊन झोपलाय, आत फोन चालू आहे. का बरं? घरोघरी प्रश्न आहे. कशासाठी? कारण आपण त्यांना दरडावून विचारतो, किती वेळ बघितलास फोन? मग त्यांनी 4 तास बघितलेला असला तरी तो म्हणणार 2च तास बघितलाय. खोटं बोलणं सुरू झालं. या मुलांचं जे लाईफ आहे ना, हे आपल्या आयुष्यापेक्षा खूप वेगळं आहे, कारण त्यांचं वातावरण वेगळं आहे. त्यांचं जेनेटिक्स सेम आहे, पण त्यांच्या आजूबाजूचं वातावरण वेगळं आहे. हे वेगळं वातावरण त्या मुलांना चॉईस देतं कायम. आपल्याकडे चॉईस नव्हता. आपल्याला कोणीतरी सांगत होतं आदेश वरनं, हे असं करायचं. माझ्या पिढीच्या आधीच्या 4-5 पिढ्यांपर्यंत असं होत होतं, हिच्याशी लग्न करायचं. झालं लग्न. माझ्या चुलत भावांपासून वगैरे मोठ्या भावांपासून ती पद्धत बदलली. तुला करायचंय का, पसंत आहे का, मग चॉईस आला. नंतर म्हणजे तो चॉईस देत होते कुटुंबीय. आता काय झालंय? आता आपली मुलं तो चॉईस घेतात स्वतःहून, कोणीही न देता. त्यांनी आधीच ठरवलेलं असतं, याच दुकानात जायचं, याच टाईपचे कपडे मी घेणार. अरे पण घ्यायचं ठरलंय का? मी सांगतो ना तुम्हाला, इथूनच घ्यायचं. मी ह्याच ब्रँडचा फोन वापरणार आहे, ह्याच्या खालचा मला देऊ नका. याच ब्रँडचे चप्पल बूट वापरणार आहे, ह्याच्यापेक्षा खालचं मी वापरणार नाही. त्यांनी तो चॉईस घेतला आहे. पालकत्व बदलतंय म्हणजे काय? आपल्याला कोणी चॉईस देत नव्हतं, आता आपण चॉईस देण्याच्या फेजमध्येच नाही आहोत. आपल्या मुलांनी ऑलरेडी ते ठरवूनच ठेवलेलं आहे, प्री डिफाईन्ड आहे. त्यांचं जगण्याचं स्टँडर्ड त्यांनी ठरवून ठेवलेलं आहे. चप्पल तुटली तर आपण शिवून वापरत होतो. आता ती क्रिकेटची बॅट तुटली, ती दांड्यातनच तुटायची, मग त्याला ते बाइंडिंग करून घेणार. आता एखाद्या घरात बॉल मारला, काच फुटली, बॉल जप्त केला, 50 वेळा पाया पडायला जाणार त्यांच्याकडे, द्या हो म्हणून. आता आपली वाढती अफोर्डेबिलिटी, मी देऊ शकतो तुला, ही आपल्या मुलांच्या विकासामध्ये मोठा अडथळा होतीये का? येस. माझ्याकडे किती आहे हे माझ्या मुलाला कळायला पाहिजे का? आवश्यक आहे का? गरजेचं नाहीये. एक फार कॉमन उदाहरण आहे आणि ते मी सगळ्या माझ्या भाषणांमध्ये पालकांना सांगत असतो. मी एका घरी गेलो होतो. त्या घरामध्ये गोदरेजचं कपाट असतं की नाही आपलं, तेवढं मोठं शू रॅक होतं दारातच, डबल डोर. घरात माणसं किती? 3.
चपलांचे जोड किती? 65. मी तिथंच थांबलो. मी त्याला विचारलं, हेच काय एक्सप्लेनेशन? तो म्हटला, हे या वेळेला घालायचं, हे या वेळेला घालायचं, हे या वेळेला घालायचं, या वेळेला घालायचं. आणि तरी सुद्धा कुठल्याही कार्यक्रमाला जायचं म्हणलं की काय नाहीच आहे माझ्याकडे. आता ते मुलाला कळलं की आपले आई वडील अफोर्ड करू शकतात, मी मागेल ते मला मिळतंय. दिस इज व्हॉट द फॉल्ट इन डिजिटल वर्ल्ड. आपण आपल्याला पाहिजे ती गोष्ट रात्री 12 वाजता सुद्धा अमेझॉनवरून ऑर्डर करायला लागलो. आपली मुलं का नाही मागणार आपल्याला? हेच आपण लहान होतो, शाळेची फी भरायची 25 रुपये, तर सांगायचे आपल्याला, तू मला संध्याकाळी 7 वाजता काय सांगतोय? बँक बंद आली 1 वाजता. आता उद्या सकाळी मला रांगेत जाऊन उभा राहायला लागेल, त्याच्याशिवाय मिळणार नाही. साधी इडली खायची असेल तर 8 दिवस आधी सांगायला लागायचं, मग ती होणार रविवारी. आता झोमॅटो. कोणी लावली सवय? आपण मुलांना सवय नाही लावली, आपण स्वतःला सवय लावली. मला जे पाहिजे ते 5 मिनिटात मिळतंय म्हणून. मग ती सवय मुलांमध्ये उतरली. मुलांना आपण सवयी लावत नाही. आत्ताच्या जगामध्ये मुलं स्वतःला सवयी लावून घेतात. तुम्ही कोण आहे त्यांना सवयी लावणारे? ते स्वतःला सवयी लावून घेतायत. का? कारण ते अनेक सवयी बघतायत. त्यामुळे आपल्याकडे किती आहे ह्याचं प्रदर्शन करणं बंद करायला पाहिजे. माझ्या चुलत भावानी दिवाळीमध्ये होंडा एलिव्हेट घेतली, 20-22 लाख रुपयाची गाडी. कशाला घेतली? म्हणलं मुलगा इंजिनिअरिंगला जाणार आहे आता. मग त्यांनी सांगितलं की MIT ला जायला मला गाडी पाहिजे. म्हणलं मग त्या ट्रू व्हॅल्यू मधनं घ्यायची अल्टो. नाही ते मला शीट्स वगैरे न्यायला लागतात म्हणून गाडी पाहिजे. मग 22 लाखाची कशाला घेतली? म्हणलं लोन मिळत होतं म्हणून घेतली. मग लोन कुणाच्या नावाने घेतलंय? म्हणलं माझ्याच नावाने. म्हणलं गाडी वापरणार कोण आहे? मुलगा वापरणार आहे. म्हणलं तू पण इंजिनियर झालास ना, तुझ्या ह्याला काय होतं? तो म्हणला रेंजर सायकल होती 1400 रुपयाची. ती सायकल देताना तुला अख्खी इस्टेट काढून देतोय असा माझ्या काकाचा चेहरा होता तेव्हा. आमच्या सगळ्या भावंडांमध्ये एकच घड्याळ होतं HMTचं. ज्याची परीक्षा असेल त्यांनी घेऊन जायचं आणि संध्याकाळी जमा करायचं. आता माझ्या भाच्या पुतण्यांच्याकडे ते घड्याळांचा बॉक्स आहे. या वाराचं हे, या वाराचं हे, या वाराचं ते काय काय करत असतात. का? कारण त्यांना शॉपिंग प्लॅटफॉर्म आपण उपलब्ध करून दिला. मुलं ऑर्डर करतात, आई वडिलांना सांगतात आता बिल भरा तुम्ही. हे होतंय घराघरामध्ये. मग हे का होतंय? आपली अफोर्डेबिलिटी आपल्या मुलांच्या विकासामधला मोठा धोंडा झाली. आपल्याकडे किती आहे हे आपल्या मुलांना दाखवणं बंद करा. त्याशिवाय आपल्या मुलांना ग्राउंड लेवलचं आयुष्य जगता येणार नाही. हळूहळू परिस्थिती इतकी गंभीर होईल की भारतामध्ये अमेरिकेचा फील यायला लागेल. माझ्या आईने मला मोबाईल फोन दिला नाही, कपाटातनं रिव्हॉल्वर काढलं, उडवून टाकलं. या बातम्या 2011-12 पर्यंत न्यूजपेपर्समध्ये सर्रास यायच्या. शाळेत शिक्षकांनी शिक्षा केली, पोरगं दुसऱ्या दिवशी मशीन गन घेऊन गेलं, वर्गातल्या सगळ्यांना उडवलं त्याने धाड धाड धाड. हे कॉमन होतं. विचार केला कधी 2012 नंतर या घटना छापून येणं बंद का झालं? कारण त्यांनी भारतीय शिक्षण व्यवस्थेचं अनुकरण सुरू केलं. शिक्षकांच्या हातात एंटरिम पॉवर्स दिल्या. ते म्हणले पालकांसाठीचे कायदे बंद करून टाका, नको आम्हाला. शिक्षक करतील ती पूर्व दिशा. आपल्याकडे माझ्या मुलाला का मारलं म्हणून मी 25 माणसं घेऊन जाणार. मग मुलं घडणार कशी? चुकीच्या गोष्टीच्यासाठी शिक्षा व्हायला पाहिजे, प्रमाणात शिक्षा व्हायला पाहिजे, पण शिक्षा व्हायला पाहिजे. प्रत्येक गोष्टीची किंमत त्यांना कळायला पाहिजे. पण डिजिटल वर्ल्डमध्ये ते कळत नाही. तुमच्या खिशामध्ये 500 रुपये रोख असतील,
आणि तुमच्याकडे UPI आहे त्याच्यावरती 50,000 रुपये असतील, तर मग त्या माणसाला खरेदी करताना टेन्शन येतं का? ज्याच्या UPI वरती 50,000 रुपये आहेत तो काय करतो? तो 10 रुपयाचा चहा पण स्कॅन करून पितो. 10 वर्षांपूर्वी आपण काय करत होतो? डोक्यात कॅल्क्युलेशन असायचं, माझ्या खिशात 500 रुपये आहेत, मला जपूनच वापरायचे आहेत, मग बाहेर चहा पित नाही, मी घरी जाऊन पितो. मग तो माणूस कंट्रोल करत होता. आता कंट्रोल गेला, आपलाच गेला, तर मुलांचा कसा राहणार आहे? त्यांनी कंट्रोल लाईफ जगावं असं आपल्याला वाटतंय, मग आपण कंट्रोल लाईफ जगतोय का? आपण जगतच नाहीये. आपला स्वतःवरती कंट्रोल आला तर आपल्या मुलांचा त्यांच्यावरती कंट्रोल आपोआप येईल, आपोआप येईल. आपण काही विशेष करण्याची गरज नाही. पण ते विशेष कधी करायला लागतं? ज्या वेळेला एखादा प्रश्न त्याच्या ठराविक काळापेक्षा जास्त काळ राहतो, तेव्हा तो गंभीर होतो. गंभीर होतो. ज्या गोष्टीची अजिबात आवश्यकता नाही त्या गोष्टी आपण द्यायला लागलो की प्रश्न गंभीर होतो. ते गंभीर स्वरूपापर्यंत जाणं थांबवूया. आपल्या घरातलं स्क्रीनचं डिजिटल डिटॉक्स व्हायला पाहिजे. आता ही नवीन कॉन्सेप्ट आहे. ही जगात म्हणजे इंटरनॅशनल कॉन्फरन्सला पहिल्यांदा मी मांडली की आपल्याला जसं एखादं ड्रग डिटॉक्स असतं, व्यसनमुक्ती केंद्र असतं की नाही, दारू सोडवा, अमुक करा, अल्कोहोलिक अनॉनिमस वगैरे, तसं डिजिटल डिटॉक्स पाहिजे. म्हणजे आपण काही काळ स्क्रीनपासून लांब राहिलं पाहिजे. सिनेमा थिएटरमध्ये जाता? कोण कोण जातात सिनेमा बघायला? हात वर करा. असं सिनेमा बघायला जाता की नाही? अहो काय अवघड नाही आहे, जायला पाहिजे माणसाने. पण तिथे गेल्याच्या नंतर जर अचानक मध्ये लाईट गेली, कधी कधी पॉवर कट डाऊन होतं, मग जनरेटरनी 1 मिनिटात बघा, त्या 30 सेकंदात लोक फोन काढून बघतात. आयुष्यात असे किती सेकंदात जाळलेत आपण, पण त्या 30 सेकंदात ते लगेच मला पाहिजे. हॉटेलमध्ये ऑब्झर्व करा, लोक मेनू कार्डची ऑर्डर देऊन ती येईस्तोवर गप्पा नाही मारणार. अख्खी फॅमिली बसलेली असते, ते कुणाचा तरी केकच कापायला आलेले असतात, पण टाळ्या वाजवणं पण सुचत नाही. ते कापणारा एकटाच कापत असतो, बाकी सगळे फोनवरती शूट करत असतात. आता काय राष्ट्रपती पुरस्कार आहे का शूट करायला? आपले केक कापतानाचे किती फोटो आपल्याकडे आहेत? नाही. माझ्या शाळेत असताना तो 999 रुपयाचा कोडॅकचा कॅमेरा होता, रोल यायचा त्याला. 30च फोटो, त्यातले 3 फोटो तर ते वॉशिंगमध्ये जायचे, 26 किंवा 27च निघायचे. मग ते जपून 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 वापरायचे, कारण हिशोब द्यायला लागायचा कोणाचा फोटो काढला म्हणून. आता हिशोबच द्यायला लागत नाही. 512 GB मेमरी कार्ड घातलेलं असतं, काय फरक पडणार आहे? जाऊ दे त्याला काय होतंय. या एका फॉर्म्युल्यानी आपलं आयुष्य असं अस्ताव्यस्त झालंय, आपलंच. आपल्या मुलांचं का होऊ नये? त्यांचं पण होणार, असंच अस्ताव्यस्त होणार. 2 लाख रुपये पगार असतो, पण महिन्याची 21 तारीख उलटून गेली की क्रेडिट कार्ड सुरू करतात. सर CA आहेत, त्यांना माहिती असेल की फायनान्शियल प्लॅनिंग कशी बिघडतात. 22 तारखेपासून ते फोनच सुरू होतात, तुझ्याकडे 10,000 रुपये आहेत का, मला देतो का? अरे तुला 2 लाख रुपये पगार आहे ना. सगळ्या गोष्टी EMI वर घेतलेल्या असतात. 3 महिने आले की फोन बदलतात. मी घरातच बसून टीव्हीवरच्या सिरियल बघत 50 व्हॉट्सअप ग्रुपवर फॉरवर्ड करत बसणार आहे, मला कशाला पाहिजे iPhone 11? तसं नाही. घेणार तर असंच घेणार, घेणार तर असंच घेणार. मग आपलं जे फिजिकल एक्सपेंडिचर आहे ते वाढत जाणार. ते वाढत गेल्याच्या नंतर आपल्या मुलांच्यासाठी देण्याच्यासाठी आपल्याकडे काही राहणार नाही, कारण आपण त्याच्यात गुंतत जाणार. आपली इन्व्हॉल्वमेंट, यंत्रांमधली इन्व्हॉल्वमेंट वाढतीये, म्हणून आपल्या मुलांचे प्रश्न वाढत आहेत. आपली मुलांमधली इन्व्हॉल्वमेंट वाढली तर मुलांचे प्रश्न कमी होतील.
ह्याच्यासाठी डिजिटल डिटॉक्स पाहिजे. रात्री 10 नंतर फोनवर बोलणार नाही. ज्याला फोन करायचा त्याने लँडलाईनवर फोन करावा, मी बोलतो त्याच्याशी. का आपण मुलांना असं सांगू शकत नाही की तुझ्या मित्राला फोन करायचा ना, मला आईच्या फोनवर फोन करायला सांग, मी देते तुला त्याचा फोन आला तर? तसं नाही. का आपली मुलं लॅपटॉप वापरताना दाराला आतून कडी लावतात, खोलीचं दार बंद का करतात? दार बंद करण्यासारखं आहेच काय? हे प्रश्न विचारायला नको आपण? हे सगळे डिजिटल जगाचे साईड इफेक्ट्स आहेत. ट्रान्सपरन्सी संपायला लागली आता. आणि ती ट्रान्सपरन्सी संपण्याला एक गोड नाव काय दिलंय? मला माझी स्पेस पाहिजे, मला प्रायव्हसी पाहिजे. कशाला पाहिजे? असं काय तुम्ही कॉन्फिडेन्शियल करता की ज्याच्यासाठी तुम्हाला स्पेस पाहिजे, ज्याच्यासाठी तुम्हाला प्रायव्हसी पाहिजे? गरज नाहीये. 7वी 8वी 9वीतल्या मुलांसाठी तर नाहीच नाहीये. मग ती कडी लावून अभ्यास का करतात? ज्या वेळेला डिजिटल स्कूल्स चालू होती, म्हणजे ऑनलाईन शाळा चालू होत्या, त्याला अनेक पालकांचे प्रश्न आहेत की मुलं ते म्यूट करतात, भलतंच काहीतरी करतात स्क्रीनवरती. का? कारण त्यांनी तसं करता येतं हे कुणाचं तरी बघितलेलं असतं. कुणाचं बघणार? सगळे कोंडून बसलेले आहेत घरामध्ये. मग महत्वाचा कॉल चालू असताना कॉल म्यूट करून आपल्याला जे पाहिजे ते करता येतं. हे बघणार कुणाचं बंद घरात लॉकडाऊन चालू असताना? कुणाचं? पालकांचंच बघणार ना. मग मी केलं की योग्य असतं, त्यांनी केलं की चूक असतं, असा पक्षपातीपणा आपलं आपल्या मुलांच्या मधलं रिलेशन खराब करतो. सगळ्यात मोठा लॉस माझ्या मुलाच्या बरोबरचं नातंच संपलं, त्यांनी माझं एटीएम मशीन केलेलं आहे. इथपर्यंत जेव्हा जाताना तेव्हा आपण पालक म्हणून फेल झालेला असतो. मुलं 1 तारखेला फोन करतात, पैसे पाठवा. ह्याच्या पलीकडे 29 दिवस विचारतच नाहीत. का बरं? कारण त्यांनी तेवढाच अर्थ गृहीत धरलेला आहे. मी तुला वेळ देऊ शकत नाही, तुला फोन घेऊन देतो. मी तुला वेळ देऊ शकत नाही, तुला पॉकेट मनी देतो. सोलापूरमधल्या मुलांना 5-5 हजार रुपये पॉकेट मनी, हे माझ्या अकलेच्या पलीकडचं आहे गणित. पण अशी रांग आहे माझ्याकडे केसेसची की दिवसाला 100 रुपये, सोलापूरमध्ये दिवसाला 100 रुपये मुलांना कशाला लागतात? मग ते उलट शोधत गेल्यानंतर कळतं की असे अनेक खर्च आहेत जे सांगता येत नाहीत, पण मुलं करतायत. आम्ही शाळेत असताना सांगता येत नाही असा एकच खर्च होता, म्हणजे तो त्यावेळचा एकदम ऍडव्हान्स्ड खर्च होता. तो म्हणजे इंटरनेट कॅफे. 20 रुपये तास वगैरे काहीतरी असायचं. ती जायची पोरं तिथे. मग ते 20 रुपये इकडून तिकडून जमा करून मग 4 जणांनी 5-5 रुपये गोळा करून 20 रुपये केले, मग 1 तासभर ते गेले. एकदम लहान असताना भैयाची भेळ खायला जाणे, मग ते सांगता येणार नाही ना. सांगायचं काय घरी? भैयाची भेळ खायला जाणार. आमच्या तर शाळेतच होती ती, त्याच्यामुळे. पण ती कारणं मग वेगळी वेगळी कारणं द्यायला लागायची. पण ते परवडनेबल होतं, त्याचे साईड इफेक्ट्स नव्हते. आता हे जे सर्च इंजिन तुमच्या हातात येऊन बसलंय ना, हे तुम्ही टाकलेल्या शब्दाला काय दाखवेल ह्याचा नेम नाही. बर ते कसं वापरावं ह्याचं पूर्ण 100% प्रशिक्षण आपल्याला आहे का? ते पण नाही. आपल्याला फिल्टर लावता येतात का? ते पण नाही. कारण आपल्याला गुगल वापरायचं कसं, युट्यूब वापरायचं कसं ह्याचं शिक्षण नाही आहे. आपण ते शिकण्याच्या भानगडीत पण पडत नाही. आपण फोन आणतो, सिम कार्ड घालतो, सुरू करतो वापरायला. त्याला पण फिल्टर आहेत, त्याला पण लॉक आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला जे पाहिजे ते बंद होऊ शकतं, कायमस्वरूपी बंद होतं. गुगल विचारत असतं आपल्याला. प्रत्येक ईमेल अकाउंट ज्या वेळेला काढलं जातं, युट्यूबचं अकाउंट काढलं जातं, इंस्टाग्रामचं अकाउंट काढलं जातं,
फेसबुकचा अकाउंट काढला तर तिथे वय विचारतात. माझं तुम्हाला सगळ्यांना एक सायकोलॉजिस्ट म्हणून, मित्र म्हणून, समाजातला एक घटक म्हणून असं सांगणं आहे की जेव्हा जेव्हा आपल्या मुलांची सोशल मीडियाचे अकाउंट्स काढाल, ईमेल अकाउंट काढाल, तर तिथे त्यांचं खरं वय लिहा. खरं वय लिहिलं की गुगलच फिल्टर लावतं आपोआप. युट्यूबचं अकाउंट काढताना मुलाच्या नावे अकाउंट काढणारा त्याचं खरं वय लिहा. मग फक्त त्या वयाला योग्य असणारा एवढाच कंटेंट त्याला ऑटोमॅटिकली दिसतो. बाकी काही करण्याची गरज नाही. डिजिटल युगात आपण 100% खरं वागायला पाहिजे. नाहीतर मॅनिप्युलेशन करायला अख्खं यंत्रणा बसलेली आहे. मग तुम्ही नुसतं सनी असा शब्द टाकाल तर सनी फिल्टर ऑइल पण येईल, सनी लिओने पण येईल. आता आपला मुलगा काय बघणार? त्यांनी काय बघावं? त्याला म्हणतात रामराज्य, जे कधीच येऊ शकत नाही. घरोघरी मातीच्या चुली, सोन्याच्या कुठून येणार? सोन्याच्या असणं म्हणजे दिवा स्वप्न आहे, मातीच्याच असतात. मग जी आपली छुपी आकर्षणं असतात ती आपल्या मुलांची पण असणार ना. सगळे एकाच बोटीत बसलेले आहेत, वयोगट लहान मोठा आहे, येणारच. मग फिल्टर लावता येतात ह्याच्यासाठी टेक्नॉलॉजी शिकून घ्या. आम्ही पेरेंटल प्रोग्राम्समध्ये हे शिकवतो. गुगल वापरायचं कसं, वापरायचं कधी, वापरायचं कशासाठी. फेसबुक, इंस्टाग्राम कशासाठी वापरायचं? 7वी 8वीतल्या मुलांना इंस्टाग्रामचं अकाउंट कशासाठी पाहिजे? गरज नाहीये त्याची. फेसबुकचं अकाउंट कशासाठी पाहिजे? गरज नाहीये त्याची. युट्यूब पाहिजे का? ओके, पाहिजे. पण मग लहान मुलं वापरणार असतील तर लहान मुलांचं वेगळं अकाउंट असतं. हे शिकून घ्या. आणि हे शिकणं महत्वाचं आहे, हे स्वतःला मान्य करा स्वतःशी. जेव्हा आपण ते बदलू ना, मग आपली टेन्शन्स कमी होतील. अदरवाईज उंबऱ्याच्या बाहेरचं जग आपल्या मुलांवरती वेगळे वेगळे परिणाम करायला बसलेलंच आहे. उद्या एखाद्या जाहिरातीचं होर्डिंग बघितलं आणि आपल्या मुलाने विचारलं की ही माणसांच्या परफ्यूमची जाहिरात आहे ना, ह्याच्यात बाई काय करतीये, तर उत्तर काय देणार? अशा अनेक गोष्टी आहेत ज्यांची एक्सप्लेनेशन्स आपण उंबऱ्याच्या बाहेरची देऊ नाही शकणार. उंबऱ्याच्या आतलं तरी जग सुरक्षित करू शकतो का? करू शकतो. आपण पुन्हा एकदा विद्यार्थ्याच्या भूमिकेत जायला पाहिजे. नुसते पालक असून उपयोग होणार नाही. आपण विद्यार्थी झालो ना, मग सगळं सोपं आहे. त्यामुळे ऍट द एंड मी असं म्हणेन की आपण सगळे पुन्हा एकदा विद्यार्थी होऊ आणि दिवसातला काही काळ तरी विद्यार्थी म्हणून राहू. मग आपलं पालकत्व जास्त चांगलं होणार आहे, प्रभावी होणार आहे आणि टिकाऊ होणार आहे. धन्यवाद.